रांची येथे सुरू असलेल्या चौथ्या दक्षिण आशिया ॲथलेटिक्स स्पर्धेत कालच्या पहिल्याच दिवशी भारतानं 5 सुवर्ण पदकांसह 15 पदकांची कमाई केली आहे. पुरुषांच्या 5000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रिन्स कुमारनं हे अंतर 14 मिनिटं 22.17 सेकंद मध्ये पूर्ण करत पहिलं सुवर्णपदक पटकावलं. श्रीलंकेनं रौप्य तर नेपाळनं कांस्य पदक मिळवलं. महिलांच्या 5000 मीटर धावण्याच्या स्पर्धेतही संजना सिंग हिनं सुवर्णपदक पटकावलं तर सीमानं रौप्य पदक पटकावलं. पुरुषांच्या गोळाफेक स्पर्धेत समरदीप सिंग गिल यानं 19.59 मीटर एवढं अंतर कापून सुवर्णपदक मिळवलं. याच सामन्यात भारताच्या रवी कुमारनं दुसरा क्रमांक तर श्रीलंकेच्या स्पर्धकानं तिसरा क्रमांक पटकावला. महिलांच्या गोळाफेक स्पर्धेत भारताच्या योगितानं सुवर्णपदक तर शिखानं रौप्य पदक मिळवलं. महिलांच्या उंचउडी स्पर्धेत पूर्वा सावंतनं रौप्य पदक पटकावलं. बहरीन येथे सुरू असलेल्या युवा क्रीडा स्पर्धेत भारताच्या वीर बहादूरनं संमिश्र मार्शल आर्ट MMA या स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई करून नवा इतिहास रचला आहे. या स्पर्धेतली भारताची पहिली पदक कमाई ठरली आहे. भारत 2 सुवर्ण 3 रौप्य आणि 7 कांस्य पदकासह एकूण 12 पदकं जिंकून पदक तालिकेत 5व्या स्थानावर आहे.